नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, म्हणजेच हे प्रेमळ मातृभूमी, मी तुला नेहमी वंदन करत राहील. मी तुझी सदैव सेवा करत राहील. हे शब्द, हा विचार मनात बाळगून मातृभूमीची खऱ्या अर्थानं सेवा करणारे, मानवधर्माची खरी व्याख्या आपल्या सामाजिक कार्यातून कृतीत आणणारे, शहरी नागरी जीवनाच्या अडीअडचणी जाणणारे, त्या सोडवण्यासाठी अहोरात्री झुंजणारे, लढणारं युवा नेतृत्व म्हणजे श्री राहुल विठ्ठल दळवी व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सारिकाताई राहुल दळवी. पुणे शहरातील एक महत्त्वाचा भाग म्हणून वडगाव शेरी परिसराची एक वेगळी ओळख आहे. वडगाव शेरी हा एक प्रमुख निवासी व व्यावसायिक परिसर आहे. गेली 10 ते 12 वर्षाच्या कार्यकाळात येथील सर्वसामान्यांच्या खांद्याला खांदा लावत या परिसरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी निस्वार्थ मनानं प्रामाणिक कार्य करणारं दाम्पत्य अशी श्रीयुत राहुल दळवी व सारिकाताई दळवी यांची ओळख. आनंदी व समृद्धी आयुष्य जगण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार ते जाणतात. तो प्रत्येकाला मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. आपले सर्वसामान्य सुशिक्षित व्यक्तिमत्व जोपासत त्यांनी त्यांच्या अनोख्या कार्यशैलीतून सामाजिक व कामगार क्षेत्रातील मोठा मित्रपरिवार सोबत जोडलाय. शहराचा विस्तार होत असताना मूलभूत सोयी सुविधांची निर्मिती कशी असावी, रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज अशा महत्त्वाच्या सोयी सुविधा प्रत्येक शहरवासियांना कशा पोहोचतील, नागरिकांचं आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी कचरा सांडपाणी याचं व्यवस्थापन कसं असावं, या विषयांचा श्रीयुत राहुल दळवी यांचा गाढा अभ्यास आहे. कोरोनासारख्या महाभयंकर कठीण काळात हे दळवी दाम्पत्य जीवाची पर्वा न करता परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र झटत असताना प्रत्येकानं पाहिलंय. त्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, महापालिकेच्या झाडकाम करणाऱ्या महिलांना त्यांच्यातर्फे रेशन वाटप करण्यात आलं. परिसरात जवळजवळ 3 ते 4 हजार कुटुंबांना घरपोच रेशन पोचवण्यात आलं. या कठीण काळादरम्यान त्यांनी आपल्या खंबीर सहकार्याच्या कार्यकर्त्यांच्या सोबतीनं नागरिकांना मोफत औषध तथा आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली. माणुसकीचा धर्म जोपासणारी असे अनेक कार्य हे दाम्पत्य सातत्यानं करतायत. आपला परिसर स्वच्छ व सुंदर असावा या हेतूनं श्रीयुत राहुल वेळ पडल्यास स्वतः उभं राहून कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे ढीग साफ करून घेत असताना कित्येकदा नजरेस पडतं. त्यांच्या या सडेतोड व्यक्तिमत्वाचं परिसरातील नागरिकही मनापासून कौतुक करतात. सेवाभाव जोपासत असताना समाजामध्ये मिसळावं लागतं. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. कित्येकदा चळवळी उभा कराव्या लागतात. आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो. ही सारी आव्हानं झेलत दळवी दाम्पत्य आज प्रत्येक सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवतंय. मराठा आरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण विषयाच्या मागणीसाठी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोबतीनं 9 दिवस आमरण उपोषण केलं. काश्मीर येथे पहलगामसारख्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी मोठा मोर्चा उभारत निषेध व्यक्त केला. अशा राष्ट्रनिष्ठ चळवळीमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. यासोबतच ते आपल्या स्थानिक परिसराशी सुद्धा मोठ्या आत्मीयतेनं जोडले गेलेत. वडगाव शेरीतील अधिकाधिक संपर्क वाढवण्यासाठी त्यांनी फिरते तक्रार निवारण केंद्र सुरू केले. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या जाणीवेतून ते सातत्यानं विविध उपक्रम राबवत आहेत. अशा उपक्रमांद्वारे त्यांनी नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, तब्बल 150 मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यात. तसेच सन्माननीय आमदार जगदीशजी मुळीक यांच्या हस्ते 4000 चष्म्यांचं वाटपही करण्यात आलं. परिसरातील दिव्यांगांसाठी त्यांनी मोफत व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या. परिसरातील सामाजिक एकोपा जपण्यासाठी, सामाजिक बांधिलकी अबाधित राहण्यासाठी आपल्या संस्कृतीतील अनेक सण उत्सव आदरणीय राहुल दळवी आणि सारिका दळवी मोठ्या उत्साहानं सहभागी असतात. कृष्णा ग्रुप यांच्या वतीनं आयोजित होणारा भव्य दहीहंडी उत्सव त्यातील केंद्रस्थान. परिसरातील पर्यावरण अबाधित राहण्याच्या हेतूनं गणेश उत्सवादरम्यान मोठ्या विसर्जन हौदाची ते उभारणी करतात. त्यातील स्वच्छ पाण्यात
तब्बल 700 ते 800 मंडळांच्या व अनेक घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. वर्षातील विविध सण उत्सवादरम्यान ते अनेक मनोरंजन व सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित करतात. अशा क्षणी ते युवा, महिला व ज्येष्ठांचा सत्कार करतात. त्यांच्यातील कलागुणांना प्रेरणा देतात. मकर संक्रांतीनिमित्त बालगोपाळांच्या आनंदात सहभागी होत ते त्यांना पतंग वाटतात. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा देशाचा अभिमान जागृत करणाऱ्या दिनानिमित्त ते लहान मुलांना खाऊ वाटप करतात. बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी बालमेळाव्याचं आयोजन केलं जातं. अशा उपक्रमांमधून त्यांच्या संस्कृती व परंपरेचे धडे शिकवले जात आहेत. शिवकालीन स्थापत्य कलेबाबत बालगोपाळ युवा तरुणांमध्ये आवड निर्माण व्हावी या हेतूनं दीपावलीमध्ये किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते. अशा उपक्रमांच्या माध्यमातून परिसरातील मुलांच्या मनामनात शिवछत्रपतींचा इतिहास जागृत ठेवला जातोय. दरवर्षी होळीनिमित्तानं त्यांच्यातर्फे मोफत गोवऱ्यांचं वाटप केलं जातं. या सर्व कार्यातून त्यांनी सण उत्सवाची परंपरा युवा पिढीमध्ये खोलवर रुजवली आहे. परिसरामध्ये जल्लोष साजरे होणारे प्रत्येक धर्म आपण एकत्रित्या घेऊन जात प्रत्येकाची परंपरा जपत आहात. सर्वसामान्य माणूस त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी दिवसभर कष्ट करण्यात गुंतलेला असतो. त्यातून कधीकधी त्याला त्याच्या शासकीय कागदपत्रांची पूर्तता करता येत नाही. त्याअभावी त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. या गोष्टींचा विचार करून आदरणीय श्री राहुल दळवी यांनी बऱ्याच काळापासून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्व सुविधा सुरू केल्या आहेत. यामध्ये नागरिकांना आधार कार्ड, ऑनलाईन रेशन कार्ड, वोटिंग कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, पॅन कार्ड अशा विविध गोष्टींचं निवारण एकाच ठिकाणी करून दिले. या सुविधांमार्फत त्यांनी आत्तापर्यंत 3,345 रेशन कार्ड, 16,719 आधार कार्ड तर 2,890 पॅन कार्ड नागरिकांना उपलब्ध करून दिले. तर 1,600 नागरिकांना शहरी गरीब योजनेचा लाभही मिळवून देण्यामध्ये यश आले. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं सौभाग्यवती सारिका राहुल विठ्ठल दळवी यांच्यासोबत वडगाव शेरी येथील अनेक सोसायट्यांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. स्वार्थ सोडून इतरांच्या गरजा पूर्ण करणं हे मानवतेचं लक्षण आहे. समर्पण आणि सहनशीलतेच्या जोरावर या दळवी दाम्पत्यानं हाच मानवतेचा धर्म अत्यंत निष्ठेनं जोपासलाय. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. वडगाव शेरीतील परिसरातील नागरिक हे साक्षर, सुशिक्षित, सुजाण आहेत. त्यामुळे वडगाव शेरी, कल्याणीनगर परिसराच्या आधुनिक दर्जेदार विकासासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकादरम्यान हेच सुजाण नागरिक यावर्षी श्रीयुत राहुल विठ्ठल दळवी व सौभाग्यवती सारिका राहुल दळवी यांच्यासारख्या युवा तडफदार नेतृत्वाच्या पाठीशी राहतील. आपल्या परिसराला एका नव्या दृष्टीचा परिस्पर्श करवतील. हा विश्वास प्रत्येक वडगाव शहरातील नागरिकांना आहे. त्यांचा हाच विश्वास उद्याचा बदल घडून आणण्यासाठी पुरेसा आहे.